हालाकीच्या परिस्थितीवर मात करत नेरळमधील रुचिता कराडे या विद्यार्थिनीने चक्क 99% बीएससी बायोटेक्नॉलॉजी परीक्षेत गुण मिळवत घर चालवणाऱ्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले. नेरळ हद्दीत राहणारी रुचिता नलिनी मंगेश कराळे हिने एप्रिल 2025 मध्ये सीएचएम कॉलेजमधून परीक्षा दिली. तिने बीएससी बायोटेक्नॉलॉजीमध्ये 99% मिळवून कॉलेज तसेच मुंबई विद्यापीठातून प्रथम येण्याचे स्थान पटकावले. ही आनंदी वार्ता सामाजिक कार्यकर्ता ज्योत्स्ना विर्ले, भावी सरपंच व सरपंच महेश विर्ले यांना समजताच त्यांनी रुचिताच्या घरी जाऊन तिचे कौतुक केले व तिला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. कसं वाटतं ताई तुला? तू युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे, तसं सीएचएम कॉलेजमध्ये देखील तुझा प्रथम क्रमांक आलेला आहे. नक्की कोणती परीक्षा पास केलेली आहेस आणि किती पर्सेंटेज तुला मिळाले आहेत? खूप छान वाटतंय. मी बीएससी बायोटेक्नॉलॉजी मध्ये लास्ट सेमिस्टरला होती. ग्रॅज्युएशनला मला 99% पडले. तर मी सीएचएम मध्ये पण फर्स्ट आली आणि युनिव्हर्सिटीमध्ये पण फर्स्ट आली. हे जे पर्सेंटेज तुम्हाला मिळालेले आहेत, नक्की कोणत्या प्रकारे अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे आणि पूर्ण विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे? मला कोणता क्लास नव्हता, सेल्फ स्टडी करायची. बुक्स पण अवेलेबल नसायचे, ऑथरचे बुक्स वगैरे गुगल वगैरे करून मग त्याचे स्वतःचे ओन नोट्स काढून मग असा अभ्यास केला. तसं तर मी 24 तास अभ्यास करतच राहायची. माझ्या घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला, मम्मीने केला, पप्पांनी केला, माझ्या मामानी पण मला खूप सपोर्ट केला. हिचा पण खूप सपोर्ट होता ताईचा. तर असं करता करता मग मला पण एवढे अपेक्षा नव्हते की 99% पडतील, पण पडले. याचा मला आणि माझ्या घरच्यांना सर्वांना खूप आनंद आहे. बीआरसी मधून काय काय कळवण्यात आलं तुम्हाला? हा, माझा पुढचा फ्युचर प्लॅन आहे बीआरसी आणि इतर अजून गोष्टींचा प्लॅन आहे, पण तो आता सध्या तरी रिव्हील नाही करायचा आहे. जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तर नाही, पण आहेत पुढे जरा वेगळा गोल आहे. बघूया कसं होतं. हे तुझं कोर्स पूर्ण झाल्यानंतर पुढील काय गोल आहे ते जरा विद्यार्थ्यांना कळलं असतं. मी पुढे मास्टर्स करणार आहे, पीएचडी करणार आहे बायोटेक्नॉलॉजी मध्ये. अॅनिमल सेल कल्चर मध्ये माझी पीएचडी होणार आहे आणि मी इन फ्युचर ऍज अ सायंटिस्ट पोझिशन साठी अप्लाय करणार आहे, इस्रो, बीआरसी किंवा अजून काही ठिकाणी. आई म्हणून तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? मला फार अभिमान वाटतंय. माझं स्वप्न होतं की या लेवलला असावं आणि तिने ते अचीव्ह करावं, एवढीच माझी इच्छा होती आणि मला आता. नमस्कार, माझं नाव ज्योत्स्ना महेश विर्ले. आज आपल्या नेरळ परिसरातून रुचिता मिलिंद मंगेश कराळे हिने बायोटेक्नॉलॉजी या विषयातून मुंबई युनिव्हर्सिटीतून फर्स्ट क्रमांक मिळवला आहे. आपल्या नेरळ परिसरासाठी तसेच आपल्या सर्वांसाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. तसेच ती एक मुलगी असून तिच्याकडून खूप काही मुलींना व मुलांना प्रोत्साहन देता येईल असं मला वाटतं आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी व तिच्या चांगल्या फ्युचरसाठी खूप खूप तिला शुभेच्छा देईल. खूप अभिमानाची गोष्ट आहे. रुचिता मंगेश कराळे यांनी जो 99% काढलाय ते आज आपल्या पूर्ण परिसरातील मुलांना प्रोत्साहन देणारं एक दिशादर्शक मार्ग ठरणार आहे. कारण की कोणतंही त्यांना ट्युशन नसतानाही, पुस्तकांचा अभाव असताना या सर्व गोष्टी साध्य करणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि विशेषतः एक मुलगी म्हणून घरही सांभाळून उल्हासनगर सीएचएम कॉलेजमध्ये प्रथम येणं, त्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम येणं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि या पुढे ती आणखी खूप काही तिने सांगितलं आम्हाला देशासाठी करायचं यासाठी, आणि तिला त्या पूर्ण गोष्टी करण्याकरता, तिचं स्वप्न साकार करण्याकरता आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि विशेषतः त्यांच्या आई वडिलांचे मी आभार मानेल, विशेषतः की तिला आज मुलगी म्हणून प्रत्येक ठिकाणी सहकार्य करतात. त्यांच्याकडे आल्यानंतर खूप खूप वेगळं वाटतं मला की एक वडील आणि एक आई कशी असावी याचं जिवंत उदाहरण आहेत. तर पुन्हा एकदा तिला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.